नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। येत्या 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे। मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांचं नाव गुलदस्ता आहे। त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्रिपद मिळणार याचा सस्पेन्स देखील कायम आहे। मात्र आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांना कोणती मंत्रिपद मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे। ती म्हणजे भाजपाच्या गोट्यातील ज्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे त्यांची नाव समोर आली आहेत। सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटेसह पंकजा मुंडे, देवयानी फरांदे या महिला आमदारांची नावं देखील मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत। तर दुसरीकडे शिंदे गटाच्या उदयन सामंत, दादा भुसे, भरत गोगावले, दीपक केसरकर यांची नाव चर्चेत आहेत। तर राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, सुनील शेळके, राहुल कुल यांची नाव चर्चेत आहेत। भाजप मुख्यमंत्री पदासह गृह खाते स्वतःकडे ठेवणार आहे। मात्र याच गृहमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही पक्ष गृहमंत्री पद मिळवण्यासाठी आग्रही आहेत। मात्र दुसरीकडे शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, कृषी उद्योग, राज्य उत्पादक शुल्क, उच्च आणि तंत्र शिक्षण, सामाजिक न्याय आणि रोजगार हमी ही खाती मिळणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर भाजप मुख्यमंत्री पदासह गृह खाते, ओबीसी मंत्रालय आणि महसूल खाते स्वतःकडे ठेवणार असल्याची शक्यता आहे। तर विधानसभा अध्यक्षपद आणि विधान परिषद सभापती या दोन्ही पदांसाठी नाव निश्चित झालेली आहे। मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या पदासाठी दावा करू शकतोय, तर भाजप ही स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही असू शकते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।